एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। मार्च महिन्याच्या वेतन फक्त 56% देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे। कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्याने पगारात कपात करण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 56% पगार देण्याच्या निर्णयाविरोधात उद्या नागपूर विभागातील कर्मचारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून ड्युटी करणार आहेत। सरकारने लवकरात लवकर 100% पगार न दिल्यास मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय। अर्धा पगार देणार असाल तर अर्ध काम करायचं का, असा सवालही कर्मचाऱ्यांनी विचारलाय। अर्धा पगार मिळणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। मुलाबाळांचं शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा काढायचा असे संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचाऱ्यांनी विचारले। येणाऱ्या 8 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। फक्त 56% पगार देण्यावरून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। दरवेळेस आमचंच वेतन का थकवलं जातं असा सवाल कर्मचाऱ्यांनी केलाय। लवकरच निर्णय घेऊन उर्वरित वेतन द्या, नाहीतर काम बंद आंदोलन करणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। जर ऐपत नव्हती तर नव्या योजना का आणल्या असा सवाल विजय वडेट्टीवारांनी सरकारला विचारलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका असं विजय वडेट्टीवार म्हणाले। ई कॅबिनेट प्रणाली पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी मंत्री परिषदेच्या सर्व सदस्यांना म्हणजेच मंत्री आणि सचिवांसाठी आयपॅड खरेदी करण्यात येणार आहेत। 1,16,65,000 रुपये खर्च करून 50 आयपॅड आणि इतर संलग्न साहित्याची खरेदी केली जाणार आहे। सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला। आयपॅड खरेदीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पैशांचा असाच चुराडा करत राहणार, पगार काढायला त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। संवेदनशील विषयावर वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे। अजित पवारांनी देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना 1-2दा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही तर मंत्रिपद बदलू असा थेट इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून वादाला निमंत्रण देणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चांगलीच कान उघडणी केली। यापुढे वादग्रस्त विधाने करू नये असा सज्जड दमही त्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। मी या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो असं मिश्किल विधान नरहरी झिरवळ यांनी केले। तर मागील 5 वर्ष 288 आमदारांचं सभागृह चालवलेला मी माणूस आहे, त्यामुळे मी कोणत्याही खात्याचा कार्यभार सांभाळू शकतो असा दावा झिरवळ यांनी केलाय। ज्यांनी पक्ष कार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी निवृत्ती स्वीकारावी असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षांच्या नेत्यांना दिला। कर्जतमधून सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीत घर वापसी केली आहे। यावेळी खासदार सुनील तटकरे आणि नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत घारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह शेकाप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरचा दौरा करणार आहेत। यानिमित्त शहरात त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेत। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आल्याचं चर्चेला उधाण आलंय। महिनाभर आधी झालेल्या नागपुरातील दंगलीला 16 एप्रिलला काँग्रेस काढणार सद्भावना रॅली काढणार आहे। सद्भावना रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे। रॅलीसाठी चेली थला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हजर राहणार आहेत।
जातीनिहाय जनगणनेची आक्रमक मागणी करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोरदार खिल्ली उडवली। अमेरिकेच्या शुल्क आकारणीमुळे गंभीर आर्थिक संकट येणार असल्याचा इशाराही यावेळी राहुल गांधींनी दिलाय। तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय। स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवण्यात आले। यापूर्वीही आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रथमदर्शनी घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। दरम्यान या समित्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचे समोर आल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 650 खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे। यापुढे कोणत्याच रुग्णालयाने रुग्णाकडून अनामत रकमेची मागणी करू नये, तसेच मागणी केल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। पुण्यात एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 70 माता मृत्यू झाल्या आहेत। त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून महापालिकेबाहेरील 25 तर इतर जिल्ह्यातील 19 माता आहेत। विशेष म्हणजे एकूण माता मृत्यूपैकी 52 मृत्यू हे दारिद्र्य रेषेखालील वर असलेल्या कुटुंबातील आहेत। पुण्यात ठाकरे गटानं गॅस दरवाढीच्या विरोधात चूल पेटवा आंदोलन केले। वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। रस्त्यावर चूल पेटवत ठाकरे गटानं सरकारचा निषेध केला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील ईचा नागी येथील पुरातन महादेव मंदिरात बारसा यात्रेनिमित्त अनेक भाविकांनी शेंडीनं गाडे ओढून आपला नवस फेडलाय। ही अनोखी परंपरा मागील शेकडो वर्षापासून सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कद्रे समुद्रकिनारी समुद्री गरुडाचं घरटं आढळून आलंय। सुरूच्या झाडावर अंडी असलेलं गरुडाचं घरटं ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यात पुन्हा 2 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यात कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढले। त्यामुळे ज्वारी, तीळ तसंच फळभाज्यांवर परिणाम होणार आहे। अमरावतीत काल मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। मात्र दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अंबरनाथमध्ये पश्चिमेला जावसी गाव परिसरात अनधिकृत बांधकामावर पालिकेनं बुलडोझर चालवलाय। जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली। लासलगाव पिंपळगावातून नाफेडमध्ये लवकरच कांदा खरेदी सुरू होणार आहे। फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळून सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचे नियोजन करण्यात आले। सततच्या पडणाऱ्या भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता काही अंशी दिलासा मिळणार आहे। याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष लागले। द्राक्षांचा हब असलेल्या पुणे जिल्ह्याच्या नारायण गावात द्राक्ष हार्वेस्टिंग शेवटच्या टप्प्यात आली आहे। यंदा द्राक्षाला 130 तर 140 रुपये किलोचा दर मिळालाय। अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मवर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदीत ज्ञानेश्वरीपुरी पारायणाच्या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबा संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। ज्या साई भक्तांना शिर्डीत पोहोचणं शक्य नाही होत अशा भक्तांसाठी साईबाबा संस्थानने पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय। पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात 25 तारखेपर्यंत साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। अखेर येवल्याच्या ग्रामीण भागात 10 गावं आणि वाड्या वस्त्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरू झालाय।
छगन भुजबळ यांनी दखल घेत खासगी टँकर धारकांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळवली। त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना आता काहीसा दिलासा मिळालाय। देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा आग लागली। किल्ल्यावरील मुख्य भाग असलेल्या बारादरी महलाला आग लागली आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। पुण्याच्या वाघोलीत स्थानिकांची गुंडागर्दी पाहायला मिळाली। न्याती एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ वाहनांची धोकादायक स्पर्धा लावण्यात आली। सोसायटीतील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली। सोलापूर शहराला काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरूच आहे। मात्र याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले। पालिकेने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केली। राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने जीवनदान दिले। मागील 3 महिन्यात राहुरीतून 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं। चांदवडच्या वडनेर भैरव येथे प्राचीन आणि पौराणिक भैरवनाथ महाराज मंदिर असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भैरवनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली।